राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या गटप्रवर्तक महिलांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या PIP मध्ये इंग्लिशमध्ये ब्लॉक फॅसिलिटेटर असं म्हणतात. त्याचं मराठी भाषांतर महाराष्ट्रामध्ये गटप्रवर्तक केलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये त्या आशा सुपरवायझर्स म्हणून काम करतात. नावापेक्षा त्याच्या मागची जी भूमिका आहे याच्या खोलामध्ये आपण शिरणार आहोत. सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आशा सुपरवायझर जे आहेत त्या सुपरवायझर्सना 11 महिन्याच्या ऑर्डर्स काढण्यात जातात. 2 दिवस ब्रेक दिला जातो, परत कामावर घेतलं जातं. म्हणजे इतर कंत्राटी कर्मचारी जे त्याच्याप्रमाणे सगळी प्रोसेस वापरली जाते. प्रोसेसमध्ये प्रक्रियेमध्ये कसलाही फरक नाही, तरी सुद्धा फरक असा केला जातो की इतर कंत्राटी कर्मचारी कंत्राटी आहेत आणि गटप्रवर्तक महिला मात्र ह्या कामावर आधारित असं सांगण्याचा प्रयत्न केला जातो. PIP मध्ये त्यांनी जे डिपार्टमेंट्स त्यांचे पाडलेले आहेत, विभाग पाडले आहेत, त्याच्यामध्ये अशा विभागामध्ये आशा गटप्रवर्तक आणि BCM यांचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये आहे. त्याचा एकूण येणारा खर्च हा वेगळा या हेडखाली आशा हेडखाली खर्च केला जातो. आता मुद्दा असा आहे की हे सरकार मानायला तयार नाही की कंत्राटी पद्धतीने काम जरी करत असल्या गटप्रवर्तक तर त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व लाभ दिले जात नाहीत. कारण उदाहरणार्थ 5 ऑक्टोबर 2020 रोजी नवीन वेतन श्रेणी जी कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली त्याचा PIP महाराष्ट्रामध्ये तयार होऊन गनिमी गुप्तपणे कारस्थान करून त्याच्यामध्ये गटप्रवर्तकांना वगळून तो भारत सरकारकडून PIP मंजूर करून घेतला आणि त्यांना सर्वांना मानधनवाढ देण्यात आली. आता गंमत अशी आहे की त्या निर्णयामध्ये जे सफाई कामगार आहेत त्यांना 15,500 रुपये दरमहा पगार आहे आणि ज्या आशा सुपरवायझर्स आहेत त्यांना मात्र 2020 साली तर काहीच मिळत नव्हतं, फक्त प्रवास भत्त्यावर काम करत होतं. म्हणजे प्रवास भत्ता हा पगाराचा भागच होऊ शकत नाही. प्रवास भत्ता म्हणजे काम करून जो प्रवासासाठी येणारा खर्च आहे तो जो आहे त्याच्या खर्चावर हे निर्लज्जपणे फक्त काम करून घेत होते. त्याच्याबद्दलची बोंबाबोंब आम्ही केली आणि मग त्यांनी नाईलाज 2020 मध्ये जो निर्णय झाला तो निर्णय त्यांनी 3,000 रुपये गटप्रवर्तकांना वाढ दिली. त्याच्यानंतर त्यात आणखीन काही वाढ झाली आणि 6,200 रुपये इतके मिळतात. खरं म्हणजे महाराष्ट्र शासनाने जे किमान वेतन जाहीर केलेलं आहे दवाखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ते 15,000 रुपये आहे आणि 15,000 आणि प्रवास भत्ता त्यांना वेगळा दिला पाहिजे. म्हणजे त्यांना आत्ताच 23,000 पेक्षा जास्त हा कायद्याने वेतन लागू होतं. तर हे त्यांच्याकडून दिलं जात नाही आणि या अन्यायाबद्दल ते मुख गिळून गप्प बसलेले आहेत. चर्चेवेळी गप्प बसतात, मंत्र्यासमोरही गप्प बसतात आणि त्यांना जे पाहिजे त्याप्रमाणे ते सुरू करतात. तर हा मुद्दा आपण उचलला आणि एक पद्धत बोलायची जी आहे ती आम्ही बदलली. त्यांना आम्ही असं सांगितलं की गटप्रवर्तकांना तुम्ही कंत्राटी लाभ द्या असं म्हणण्याच्या ऐवजी गटप्रवर्तक या कंत्राटीच आहेत त्यामुळे त्यांना कंत्राटी लाभ द्या अशी मागणी आम्ही करायला सुरुवात केली. तर याची एक झलक म्हणून 3 नोव्हेंबरला मुंबईमध्ये 400 गटप्रवर्तक महिलांनी आरोग्य भवनमध्ये ठिय्या आंदोलन केल्यानंतर या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अभियान संचालकांनी गटप्रवर्तक सुद्धा ह्या कंत्राटी आहेत असं एक पत्र त्यांनी पाठवून दिलेलं आहे. पत्र आपल्या संघटनेकडे उपलब्ध आहे. याच्या आधारावर नंतर जी घटना घडलेली आहे ज्या या प्रक्रियेमध्ये आम्ही घुसू पाहत आहोत. कारण एक लक्षात घ्या की आशा आणि गटप्रवर्तकांनी 18 ऑक्टोबरला संपाला सुरुवात केल्यानंतर परत त्याच वेळेला 27 ऑक्टोबरपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाला सुरुवात केली. बेमुदत धरणे आंदोलन त्यांनी त्याच्यामार्फत केलं आणि त्याच्याबद्दल सुद्धा काही घोषणा झाल्या, चर्चा झाल्या, पण त्याची सुद्धा अंमलबजावणी झाली नाही. त्याच्यानंतर 3 तारखेपासून 3 डिसेंबरपासून अंगणवाडी महिलांनी संप केला आणि ह्या एकाच आरोग्य क्षेत्रातले संप जे आहेत तसे वेगळे वेगळे होऊन त्याची एक मालिका तयार झालेली होती आणि याची सर्वांची सांगता ही 13 तारखेला मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि आशानं त्यांनी 5,000 रुपये मानधनवाढ आणि 1,000 रुपये फक्त गटप्रवर्तकांना वाढ दिली आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याबद्दल एक स्वतंत्र GR काढलेला आहे. अशा सुपरवायझरमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि खरोखरच आहे. त्या सुपरवायझर्स आहेत त्यांना तुम्ही 1,000 रुपये वाढ देता म्हणजे तुम्ही चेष्टा करताय आणि हे गंमत त्यांनी केलेली आहे, क्रूर गंमत केली आहे. आणि दुसऱ्या बाजूला मात्र एक आपण लक्ष ठेवलं पाहिजे, बेसावध राहता कामा नये की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यासाठी जो GR काढलेला आहे तो गटप्रवर्तकांना सुद्धा लागू होतो. ही गंभीर बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. कसं काय लागू होतं तर आम्ही कंत्राटीच आहोत आणि ही बाब लागू होण्यासाठी
एक प्रयत्न म्हणून आम्ही असं केलेलं आहे की सध्या हायकोर्टमध्ये केस घातलेली आहे. ती हायकोर्टमधली केस सुद्धा दाखल करायची एक प्रक्रिया आम्ही वेगळ्या पद्धतीने गेलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये मुंबई हायकोर्टने स्वतः एक केस मुंबई हायकोर्टमध्ये दाखल करून घेतलेली आहे. त्याला सो मोटो प्रकार म्हणतात. आणि तो नांदेडमध्ये एका दिवसामध्ये 24 मृत्यू झाल्यानंतर रुग्णांचे, त्यात 11 मुलं आहेत की ते स्वतः ती घटना ऐकून धक्का बसल्यामुळं चीफ जस्टिसनी ती केस घालून घेतली आणि सरकारला त्यांनी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मागितलं की एवढ्या जागा रिक्त कशासाठी आहेत, साधनं त्या ठिकाणी नाहीत, औषधं त्या ठिकाणी नाहीत, त्यामुळं त्यांचा बळी गेलेला याच्याबद्दल तुम्ही उत्तर द्या. आणि याच्याबद्दल मग त्यांना गंभीरपणे बखलाशी करून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्यामध्ये आम्ही पार्टी झालेलो आहोत. फक्त आमची युनियनच महाराष्ट्रामध्ये पार्टी झाली, दुसरी कुठली युनियन पार्टी झालेली नाही. आणि जी युनियन पार्टी होती ती रजिस्टर असावी लागते. आणि महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना ही एक रजिस्टर कामगार संघटना आहे. 2010 सालापासून काम करते महाराष्ट्रामध्ये. आणि त्यांचं ज्युरिडिक्शन संपूर्ण राज्य आहे. आणि त्या वतीनं आम्ही त्यात पक्षकार होऊन त्याच्याबद्दलची काल त्या केसबद्दल चर्चा झाली. आमचे वकील जे आहेत गायत्री सिंग यांनी मांडलं की ही केस चालवावी आणि त्याच्याबद्दल या गटप्रवर्तक महिला ज्या आहेत त्यांना कंत्राटी पद्धतीने त्यांचं कायम सेवेमध्ये रूपांतर होण्यासाठी ज्यांची 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना तुम्ही नावाची यादी पाठवण्याबाबतची संमती मिळण्यासाठी आम्ही अर्ज केलेले आहे. म्हणजे एका प्रकारे आम्ही आता हा जो गटप्रवर्तकांचा प्रश्न आहे तो उपस्थित केलेला आहे, कुणीही उपस्थित केलेला नाही. आणि तो प्रश्न अशा पद्धतीने उपस्थित केलेला आहे की तुम्हाला तुमचं समायोजन झालं पाहिजे यासाठी केलेलं आहे. ही प्रक्रिया आहे. अर्थात याचा अर्थ असा नाही की या संपूर्ण संपामध्ये आम्ही रात्रंदिवस काम केलेलं आहे. आमची युनियन रात्रंदिवस काम केलेलं आहे. आमच्या संघटनेचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्यांनी काम केलेलं आहे, आज सुद्धा करीत आहोत. आणि हे काम करता करता सुद्धा एक नवीन मुद्दा आम्ही लावून धरलेला आहे आणि अत्यंत कुशलतेनं तो लावून धरलेला आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की गुगल फॉर्म भरून घेतलेले आहेत. महाराष्ट्रातल्या 1017 महिलांनी गुगल फॉर्म संघटनेकडे भरून दिलेले आहेत. आणि त्याच्यातील जे 10 वर्षापेक्षा जास्त काळ ज्यांचा नोकरी झालेली आहे त्यांची एक स्वतंत्र यादी बनवलेली आहे आणि 10 वर्षापेक्षा कमी असलेली स्वतंत्र यादी बनवलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांना तुम्ही कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करा. त्यांची यादी आम्ही महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला दिलेली आहे. त्याची यादी आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानाकडे दिलेली आहे आणि त्याची यादी आम्ही मुंबईच्या हायकोर्टच्या केसमध्ये सुद्धा सादर केलेली आहे. आणि ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेली नाहीत त्यांच्याबद्दल आमचं म्हणणं असं आहे की त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे. कसं किमान वेतन मिळालं पाहिजे? सध्या डिस्पेन्सरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने 15,000 रुपये किमान वेतन जाहीर केलेलं आहे. ते 15,000 रुपये द्या. आणि प्रवास भत्ता हा काही पगाराचा भाग होत नाही, तो स्वतंत्र ज्यादा काम केलेल्याचा भाग असल्यामुळं तो 8,475 किंवा जो असेल तो तुम्ही स्वतंत्र द्या. म्हणजे 24,000 ही गोष्ट आज सुद्धा लागू होते. आणि ती आम्ही त्यांच्याकडे मागणार आहोत 2 गोष्टींसाठी वेगळी. तर त्याच्याबद्दलची सुनावणी काल झाली. गायत्री सिंग ती वकील ॲडव्होकेट गायत्री सिंग जे आहेत ज्येष्ठ वकील आहेत, अभ्यासू, त्यांनी ती केस चालवलेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे. तर ही एक महत्त्वाची प्रक्रिया आम्ही आमच्या युनियनच्या वतीनं सुरू केलेली आहे. आता गटप्रवर्तकांनी फक्त गुगल फॉर्म भरून थांबून उपयोग नाही, या प्रक्रियाबद्दलची सगळी माहिती आपल्याला करून घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आज तुम्ही लक्षात घ्या की आम्ही हायकोर्टमध्ये युनियनच्या वतीनं केस केली, खर्च केलेला आहे, प्रवास खर्च चालू आहे. आमच्या युनियनचे कार्यकर्त्या 4 मुली गेल्या 15 दिवसापासून रोज 8-8 तास काम करतायत. त्यांच्या याद्या तयार करणे, त्यांना फोन करणे, त्यांचे व्हॉट्सअप नंबर घेणे हे सुरू आहे. त्या याद्या परत आम्ही सुधारित करून परत शासनाकडे देणार आहोत, हे काम सुरू आहे. तर हे सर्व करण्यासाठी हे काय आम्ही धर्मादाय काम करू शकत नाही. आम्हाला कोणी काय मदत कोण सरकार देत नाही किंवा दुसरे कोण देत नाहीत. तर वर्गणीच्या जोरावर आम्ही हे काम करत असतो. आणि वर्गणीच जर देणार नसतील तर मग प्रश्न तयार होतो. त्यामुळे की आणि शेवटी लक्षात घ्या, जे गटप्रवर्तक आशा सुपरवायझर्स संघटनेचे सभासद असतील त्यांची यादी आम्हाला हायकोर्टमध्ये दाखल करायची परवानगी आहे म्हणा, किंवा सभासद नसणाऱ्यांचा कोणताही प्रश्न कुठली युनियन ही मांडू शकत नाही. आणि त्याच्यामुळे की हे गंभीरपणे लक्षात घेऊन की सगळ्यांनी सभासद होण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
तर ते आम्ही अनेक वेळा अपील केलेलं आहे. तर ही एक बाब आहे. आणि एक बाब लक्षात घ्या की जो संप झालेला आहे आणि 19 सालापासून संप होता त्याची एक कृती समिती तयार करून संप होत. म्हणजे 4 युनियन्स आहेत, 5 युनियन्स आहेत आणि त्यांची एक कृती समिती आहे आणि त्यांच्यामार्फत संप केला. याचा अर्थ असा आहे की कुठलीही एक युनियन महाराष्ट्रामध्ये संप करून न्याय मिळू शकत नाही. कोणत्याही एका युनियनकडे सर्व जिल्ह्यामध्ये काम नाही. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या युनियन्स एकत्र येऊन हा लढा दिलेला आहे. आणि एक कुठलीही युनियन असं टेंबा मिरवण्याची गरज नाही की माझ्यामुळे सगळं होते. पण दुर्दैवाने हे घडतंय. आम्ही कामगार चळवळीत काम करतो. आमचं असं म्हणणं आहे की कामगारच नेतृत्व करत असतो लढ्याचं, चळवळीच. पुढारी करत नसतात. पुढारी फक्त त्यांना सहाय्य करतात. आमचं दुसरं म्हणणं असं आहे की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये महिलांचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे. आणि महिलांची संघटना आहे, महिलांचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे. आणि त्या नेतृत्व गुण त्यांनी दाखवलेलं आहे या संपामध्ये. अनेक गटप्रवर्तक महिला, अनेक आशा यांनी भाषणं केलेली आहेत. हा संप संघटित केलेला आहे. संपूर्ण किल्ला त्या आझाद मैदानमधला लढवलेला आहे. आणि असं असल्यामुळे की हे फेडरेशन असणं किंवा कृती समिती असणं म्हणजे मग सगळ्यांनी युनियन आपल्या काय बरखास्त केल्या का? काय युनियन सोडून दिल्या? सगळ्यांच्या युनियन आहेतच. त्याच्याशिवाय सगळ्या युनियन काय फेडरेशनला जोडल्या पाहिजेत अशी अट नाही. फक्त युनियन रजिस्टर पाहिजे. आता हे पहा ना, काही गटप्रवर्तक आहेत, काही आशा आहेत, कुठल्याच युनियनचे सभासद नसतात तरी संप केलाच जातो. आणि त्याच्यामुळे कुठलीही युनियन जी असेल ती रजिस्टर युनियन असेल तर तिला काम करण्याचे अधिकार आहेत. परंतु आत्ता फाईल मुंबईमध्ये आहे, मग ती प्रवास करून चालले, मग रेल्वेतनं आता ती पोहोचणार आहे, मग निर्णय होणारच आहे. जणू काय मुख्यमंत्र्यांना पुढाऱ्यांच्या कानात जाऊन सांगितले. काही झालं नाही. ते कानपूरला अधिवेशन झालं, पार पडलं, काही झालं नाही. एवढं सोडाच, ती फाईल सुद्धा कुठे गेली पत्ता नाही. आणि शेवटी तिसराच निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. तर हे जे आहे थापा मारायचे सतत अशा गटप्रवर्तकांना खोट्या आशा दाखवायच्या, अभिलाषा दाखवायची. मी कसा शाणा आहे हे सगळं बघून आम्हाला तिटकारा आला. ही जी काय मनोवृत्ती आहे ही विकृत मनोवृत्ती आहे, संधीसाधू मनोवृत्ती आहे, कामगार चळवळीचा घात करणारी ही मनोवृत्ती आहे. आणि असल्या या मनोवृत्तीमुळे कामगारांचं नुकसान होतं. आम्ही असं म्हटलं पाहिजे पुढाऱ्यांनी सुद्धा की आम्ही निमित्त मात्र आहोत. संघर्ष तुमचाच आहे आणि खरंच आहे ते. आम्ही फक्त आमचा अनुभव जो आहे तो अनुभव तुमच्या समोर मांडत असतो. निर्णय सगळा आशा आणि गटप्रवर्तकांनी घ्यायचा असतो. कोण काय पुढारी निर्णय घेतो का? निर्णय तेच घेत असतात. तर हे जे सगळं आहे हे सगळं गुंडाळण्याचा प्रयत्न केला गेला. हे अत्यंत चीड आणणारा प्रकार आहे. आणि म्हणून शेवटी आम्ही आज मुंबई हायकोर्टमध्ये फक्त आमच्या युनियनच्या वतीनं त्या केसमध्ये आम्ही इंटरव्ह्यून्स केलेला आहे. कुठल्या युनियनने केलेलं नाही. आणि फक्त काय आम्ही कोर्टाचं काम करतो असं नाही. आम्ही या संपामध्ये रात्रंदिवस काम केलेलं आहे. हे सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे जे आम्ही लावून धरलेलं आहे की एकाच वेळेला हायकोर्टमधली लढाई, न्यायालयातली लढाई आणि रस्त्यावरची लढाई ही साथीनं चालली पाहिजे. सर्व कोर्टातूनच न्याय मिळतो असं नाही, पण आधार मिळतो. परंतु हे मूर्ख जे आहेत ते असं सारखं सांगत असतात, भीती दाखवत असतात आशांना, गटप्रवर्तकांना, कोर्टात कशाला जात आहे, कोर्टात जाऊन काय होणार आहे, कोर्टात जाऊ नका, तुम्ही वर्गणी सुद्धा देऊ नका. आणि ह्यांना मात्र बिनपावतीचे पैसे द्या, लाखो रुपये द्या आणि त्याचा मात्र यांचा हिशोबाचा पत्ता नाही. तर हे जे काही सगळं आहे ते सगळं फसवणुकीच्या विरोधी गटप्रवर्तकांनी विशेषतः हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. तुम्ही कधी विश्वास ठेवणार? तुमची यादी केली, पाठवून दिली नाही, आम्ही यादी जर सगळ्यांना दाखवली, कारण आम्हाला माहिती आहे ही यादी जर आम्ही व्हॉट्सअपवर टाकली तर ज्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत त्यांना धमक्या द्यायला ही मागं पुढे बघणार नाहीत. हाच उद्योग सुरू आहे. योग्य वेळ आली की सगळ्यांना यादी समजेल. आणि आम्ही यादी कधी हायकोर्टमध्ये दाखल केलेली आहे, आम्ही यादी कधी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे दाखल केलेली आहे, आम्ही सरकारकडे कधी दाखल केलेले आहे, यांचे पुरावे आमच्याकडे आहेत. त्याचे ईमेल्स आहेत. ईमेल्स कुठं जाऊन कट होत नाही, तो आकाशात जाऊन पडलेला असतो, कुठल्या तारखेला दिलेलं आहे माहिती होतं. त्यामुळं आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. तर हे लक्षात घेऊन की आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि एक अत्यंत चांगली सुरुवात केलेली आहे. दुसरं मी तुम्हाला असं सांगतो, 2020 साली 5 ऑक्टोबरला हा जो निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आशांना डावलायचा, त्याला आम्ही चॅलेंज दिलेलं आहे ना ह्या गटप्रवर्तकांच्या अन्यायावर. ते चॅलेंज दिलेली केस 3 मे रोजी चालणार आहे, 3 मे 2024 रोजी, की तुम्ही कशासाठी फरक करता. आणि आशांना सुद्धा तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे या 2 मागणीसाठी. कारण अजूनही आशांचे कामाचे तास ठरलेले नाहीत.
गटप्रवर्तकांना किमान वेतन दिलं जात नाही आणि ते किमान वेतन जे आहे ते प्रवास भत्ता वेगळा दिला पाहिजे, हा सुद्धा मुद्दा आहे की या समायोजनापेक्षा सुद्धा वेगळा मुद्दा आहे की ज्यांचं 10 वर्षापेक्षा कमी आहे आणि 10 वर्ष पुढे आहे त्यांचं समायोजन झालं पाहिजे. लक्षात घ्या की म्हणून मी असं म्हणतोय की ज्या दिवशी 13 मार्चला एक अपमानास्पद निर्णय झाला 1000 रुपये गटप्रवर्तकांना द्यायचा, दुसरा निर्णय झालेला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचं समायोजन करण्याचा, तो तुम्ही लक्षात घ्या. तो समायोजनाचा जो GR आहे तो तुम्हाला लागू होतो आणि तो धरून त्याच्यामध्ये आम्ही 30% जागा घाला, 30% या गटप्रवर्तकांच्या जागा सुद्धा कंत्राटी कर्मचारी म्हणून त्यांनी घातल्या पाहिजे, त्यांची समायोजनाची ऑर्डर्स निघाली पाहिजे. कारण आता शेवटची लढाई आलेली आहे, ही शेवटचा टप्पा आहे. आता ती यादी तयार होऊन काही दिवसामध्ये निर्णय होणार आहे. तरी त्याच्यामध्ये सरकारने एक अन्याय केलेला आहे, 70% जागा या ओपनली भरणार आहे. तर ह्या 30% मध्ये गटप्रवर्तकांचा समावेश झाला पाहिजे. काय गंमत आहे बघा, तुम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना विचारा, महाराष्ट्रामध्ये 27,000 कंत्राटी कर्मचारी आहेत, 33,000 जागा रिक्त आहेत, 4,000 जवळजवळ गटप्रवर्तक महिला आहेत आणि 27,000 सगळ्या जागांचा समायोजन होऊ शकतं, पण त्यांना ते करायचं नाही. आणि आज काय केलं जाते, फसवणूक चालू आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांची. काही संधी साधू लोक या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याकडून कायम करतो समायोजन करतो म्हणून 2-2 लाख रुपये गोळा करायला लागले आणि आम्ही तर 2 रुपये सुद्धा आम्हाला वर्गणी दिली जात नाही. त्याच्याबद्दल सायलेंट. आम्ही गुगल फॉर्म भरतो, तुम्ही आम्हाला काय होते ते सांगा, कोर्टात काय चाललंय ते आम्ही तुम्हाला विचारणार, पण आम्ही तुम्हाला सांगितलं सभासद व्हा त्याच्याबद्दल मात्र उत्तर देणार नाही. हे जे काय आहे हे थांबवायला पाहिजे. या जबाबदाऱ्या ज्या आहेत, संघटनेचे सभासद असल्याशिवाय कुठलाही प्रश्न सुटणार नाही. संघटनेचे सभासद आम्ही राहणार नाही. तुमचं तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही करत असाल, आम्हाला काय त्याचं देणं घेणं नाही, पण आम्ही काय सभासद होणार नाही, हे काय बरोबर नाही. तर त्याच्यासाठी सभासद व्हायला पाहिजे आणि रजिस्टर युनियनचे सभासद व्हा. कसला हिशोब नसलेल्या नुसतं फेडरेशनची नावं घेणारे काही बुडारी संधी साधू आहेत, ते फसवणूक करतात. कशाची काही गरज नसते कुठल्या फेडरेशनची. तुमची युनियन रजिस्टर आहे की नाही हा प्रश्न आहे. अहो 30 वर्ष झाली आता मुंबई पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या उद्योगधंद्यामध्ये तिथे कारखान्याअंतर्गत युनियन असते, काही फेडरेशनचा संबंध नसतो. आणि फेडरेशनची सगळी ताकद म्हणून किती होणार आहे. आज नुसता संघटित कामगार देशामध्ये 7% आहेत आणि त्या 7% मध्ये सुद्धा अनेक युनियन्स आहेत. हे फेडरेशन जी सगळे आहेत ते 60%च्या पलीकडे कुठंच नाहीत. आणि ही जी काही सगळी कामं चालू आहेत असंघटित उद्योगात त्याच्यासाठी हजारो संघटना काम करतात. कामगार संघटना आहेत, NGO आहेत, स्वतंत्र संघटना आहेत, कुणालाही काय बांधलेलं नाही कोणाला काम करायला. तर हे जे काय आव्हानाचा प्रयत्न चालू आहे आमच्यामुळेच होत, आमचीच लाल, हे याच्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. आणि हे जे आपण गंभीरपणे हा जो प्रयत्न करतो त्या गंभीरपणे प्रयत्नामध्ये तुम्ही काय झाले हे तर सांगणारच आम्ही, काय झाले काय झालं नाही. परंतु शेवटी आणि परत मी सांगतो की जे युनियनचे सभासद असणार नाहीत त्यांची कसलीही यादी आम्हाला न्यायालयामध्ये दाखल करता येणार नाहीत. जे आमच्या युनियनचे सभासद नाहीत त्यांचा प्रश्न मांडायचा अधिकार घटनेनं आम्हाला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडलेल्या घटनेनुसार आणि ट्रेड युनियन कायद्याखाली सुद्धा तो आम्हाला अधिकार नाही. अर्थात सर्वांना मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे, पण आम्हाला मांडताना ज्या मर्यादा आहेत त्या आपण लक्षात घ्या. आणि या पद्धतीने आपण हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. आता सुधारित यादी आम्ही लवकरच शासनाकडे सादर करणार आहोत, त्याच्याबद्दल सुद्धा लवकरच आपल्याला याच्या पुढची प्रक्रिया समजेल. आणि या पद्धतीने आम्ही काम करत राहू आणि सहकार्य करा एवढी विनंती करून आजचं भाषण मी पूर्ण करीत आहे. मी शंकर पुजारी. हे YouTube चॅनल तुमच्यासाठीच आहे, आशांच्यासाठी आहे आणि असंघटित उद्योगातील कामगारांसाठी आहे. ते तुम्ही विनामूल्य असल्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा एवढी माझी विनंती आहे. धन्यवाद.